नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. बांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गुडताईंचं आणि मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर आज ना श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी. तर स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त माझ्या गोड अशा यूट्यूब फॅमिलीला खूप खूप माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज ना म्हणलं अभिषेक करून घेऊया आणि माझी छान अशी देवपूजा पण झालेली आहे करून. तर महाराजांना आज अभिषेक केला दुधाने, दह्याने, पंचामृताने आणि म्हणलं चला आपल्या महाराजांबद्दल बी थोडंसं सांगूया. तर मला ना एक अनुभव आलेला असा की ती अनुभव आज तुमच्यासोबत मी शेअर करते. तर काय झालेलं, असं मी सारखं असं म्हणजे विचार करत असते आणि आपल्या स्वामी आईसंग माझं बोलणं मनातल्या मनात आपल्या अंतःकरणातून आपल्या आईला मी बोलत असते. तर असंच बोलत होती आणि बोलत बोलत काय झालं, आमच्या शेजारी जवळच एकदम असं एक अंगण असल्यासारखंच होतं बरं का. आणि तिथं ना आता ही पुढं सांगते की इथं ना मी अभिषेक घालून घेतला. पहिल्यांदा आपलं साधं पाणी घेतलं, साध्या पाण्यानं स्नान घातलं आपल्या महाराजांना. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ असा असं आपल्या स्वामी आईच्या नामस्मरणात मी आपल्या श्री स्वामी समर्थ आईला अभिषेक घालून घेतला. आणि नंतर मग दूध, दही आणि फुलं टाकली थोडीशी आणि पंचामृत बनवलं आणि त्या पंचामृताने पण आपल्या आईला खूप असं छान स्नान घालून घेतलं. आणि बघा तुम्ही छान असं आंघोळ घातली आणि आपल्या महाराजांना मी व्यवस्थित चोळून घेतलं. तर एकदम अशी स्मृतीसुद्धा बघा तुम्ही किती अशी छान दिसायला लागली. तर फुलं पण टाकलेली मी त्याच्यात, दही होतं, दूध होतं आणि स्वच्छ अगोदर दाखवलं तुम्हाला असं, पण मी परत असं भरपूर चोळून घेतलं. आणि चोळून घेतल्यानंतर मूर्ती एवढी सुंदर दिसायला लागली ना. आणि नंतर मग असं अष्टगंध पण लावून घेतला आपल्या महाराजांना, पाटावर मांडलं आणि इकडं परत वस्त्र घालून घेतलं स्वामी आईला आपल्या. आणि वस्त्र घालून घेतलं ना, मग वस्त्र असं व्यवस्थित नीट बसवलं आणि नीट बसवल्यानंतर इकडं परत छोटीशी माळ आहे माझ्याकडं, मी ती अक्कलकोटनंच आणलेली आहे, ती माळ पण घालून घेतली. आणि आपल्या महाराजांना ना मी आईला टोप आणलेला आहे, तर टोप पण घालून घेतला आपल्या आईला. आणि टोप घातल्यानंतर, माळ घातल्यानंतर आणि वस्त्र घातल्यानंतर आपल्या आईचं रूप कसं उठून दिसायला लागलं बघा. आणि इकडं आपल्या बागेतलीच थोडीशीच, एवढीच फुलं थोडीशीच निघतात, पण दररोज असतात, मी ती दररोज आवडीने फुलं आपल्या महाराजांना अर्पण करत असते. तर बघा किती सुंदर अशी माझ्या आईची मूर्ती दिसायला लागली. आणि मग ताट केलं छान असं, तुपाचं दिवं लावलं आणि आपल्या महाराजांची आरती केली आणि धूप दीप सुगंध दरवळायला लागला. आणि बघा तुम्ही किती प्रसन्न वातावरण होतं आपल्या घरात. आपल्या आईची सेवा केली, थोडीशीच काय केली मी, एवढं काही जास्त नाही, पण जेवढं होईल तेवढं जमल तेवढं मी केलं. तर बघा तुम्ही किती मन प्रसन्न होतं आहे आणि आपल्या आईलासुद्धा किती छान वाटते की आपली आई आपल्यासोबत. खरंच माझ्या श्री स्वामी समर्थ आईचा हात ना माझ्या डोक्यावर आहे आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा मंत्र जो आहे ना, हा मंत्र तर माझ्यासाठी खूप म्हणजे खूप लकी आहे, कारण का माझी आई मला खरंच नाही भीती दाखवू देत, माझ्या पाठीशीच असते आई माझी. तर खूप छान वाटलं माझ्या मनाला आणि खरंच एवढं भारी वाटलं ना. तर म्हणलं चला आज स्वामी आईचा एक अनुभव पण स्वामी आईच्या पुण्यतिथीनिमित्त मी शेअर करते तुमच्यासोबत. तर काय झालं तर आपल्या इथं शेजारीच म्हणजे ना एक देवाज्ञा झाली त्यांना. आणि मग बघा आपल्या शेजारचं असतं आणि देवाज्ञा झाल्यानंतर आपल्याला मनाला पण एवढं वाईट वाटतं असं मला पण एवढं वाईट वाटलं. मी असं मग आपल्या आईशी बोलत होती, मी नेहमी माझ्या आईशी बोलत असते आणि माझी आई त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी दररोज सांगत असते की मला आई माझी उत्तर देत असती. तर अशी मी आईशी बोलत होती आणि मी मनाला असं आईला सांगितलं की
आई खरंच भाग्यात काही नसावं, दुःख देऊनही सुख असावं आणि इस्टेट पण नसावी, कमी असू द्या, कितीही प्रॉपर्टी कमी असू द्या, पण सुख समाधान असावं. किती जरी प्रॉपर्टी असली तरी माणसाला ती कमीच पडती. आणि स्वयंपाक करत होती, स्वयंपाक करत करत मन खूप दुःखी झालं आणि मी स्वामी आईशी बोलत होती. स्वयंपाक आवरला, स्वयंपाक आवरल्यानंतर ना आपण स्वच्छता करून घेतो, भांडी बाहेर ठेवली घरातनं आणि लादी पुसून घेतली. म्हणलं लादी पुसून घेऊया आणि भांडी घासूया. तर अक्षरशः ना मी बाहेर भांडी नेली, लादी पुसून झाली माझी आणि बाहेर गेली, भांडी घासायला बसली, भांडी घासून झाली माझी आणि घरात येते तर काय, तर ना जिथं माझं देवघर आहे ना, त्या देवघरापासनं दरवाजापर्यंत हळदी कुंकाचं पाऊल उमटलेलं. एवढं विशेष वाटलं ना, एवढं विशेष वाटलं मला. आणि अक्षरशः नुसतं कुंकू पण नाही, एक बोट हळदीचं आणि 4 बोटं कुंकाची. वा म्हणलं, माझी आई ना माझ्या घरात आलेली आणि माझी आईनं माझ्या घरात येऊन मला संकेत दिलेला की तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर माझ्या मनाला ना एवढं छान वाटलं ना खरंच. आणि खरंच माझी आई माझ्यासोबत आहे आणि माझी स्वामी आई आहे, माझी स्वामी आई माझ्यासोबत आहे. त्यामुळंच आज मी खरं तर इथं तुम्हाला उभी दिसती ना. तर एवढं संकट होती ना माझ्या पाठीमागं आणि एवढं संकटातून मी बाहेर पडली ना, ती फक्त माझ्या स्वामी आईमुळं बाहेर पडली ना. तर संकटातून बाहेर पडणं अशक्य होतं, शक्य नव्हतं बरं का, पण ती माझ्या आईनं शक्य करून दाखवलं. तर एवढी खरंच तुम्हाला सांगते मी मनापासून, माझ्या यूट्यूब फॅमिलीत ताई दादा कोणी जरी असेल ना, कुणाला जरी संकट असेल ना, तर तुम्ही माझ्या आईचं नामस्मरण करा. छोटी मोठी होईल तेवढी, घडल तेवढी सेवा करा आणि सेवेकरी व्हा. आईचं नुसतं नामस्मरण जरी केलं ना आपल्या तोंडातनं, तरी आपल्यावर स्वामी आई आपली प्रसन्न होती. एवढी मायाळू आहे ना. कशी आहे स्वामी आई तुम्हाला सांगू का, आपला नारळ असतो ना, त्या नारळाप्रमाणे बाहेरून कठोर पण आतून कोमल आणि आपल्याला एवढी माया करते, आपल्यावर एवढी माया करते की काय विचारूच नका. आणि असंच मी तुम्हाला अनुभव, पण माझं बरंच अनुभव आहे तर बरं का, तर ते अनुभव मी तुमच्यासोबत तुम्हाला माझा अनुभव ऐकायला आवडतील का, मी तुमच्यासोबत शेअर करीन अशी माझी इच्छा आहे. आणि माझ्या व्हिडिओमुळं एक जरी स्वामी सेवेकरी व्हिडिओ बघून जर घडला तर त्याच्या पुण्य इतकं मोठं पुण्य माझं काहीच नसेल असं मी तर म्हणेन. कारण का, सेवेकरी घडवायचं, सेवा करा आणि सेवेकरी व्हा आणि सेवेचं फळ नक्कीच देव आपल्याला महाराज देतात. सेवा करा आणि मेवा घ्या, हे आपल्या स्वामी आईचं वाक्य आहे. तर आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे, माझ्या यूट्यूब फॅमिलीनं ना मला एवढा सपोर्ट केला आहे की माझं 142 सबस्क्रायबर फॅमिली माझी पूर्ण झाली आणि माझ्या एका व्हिडिओला एवढा प्रतिसाद दिला आहे की मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खरंच खूप खूप आभार आहे. तर इथं ना मोहोळ बसलेलं, म्हणलं दाखवावं, बरंच दिवस झालं माझ्या मनात चाललं होतं मोहोळ दाखवायचं. चला, माझा मनापासून पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ.